नमस्कार मित्रांनो. कभी खुशी, कभी गम. अशाच प्रकारचा काही कालावधी हा 2026चा कुंभ राशीकरता असणार आहे. तसं पाहिलं तर कुंभ राशीचं शेवटचं शनीचं जे पर्व आहे ते चालू झालेलं आहे मार्च 2025 पासून. याचप्रमाणे राहू हा सुद्धा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. परंतु मे 2025 पासून जो गुरु आहे हा गुरु तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे. आणि याचाच परिणाम म्हणून तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे तो खूप चांगल्या प्रकारचा तुम्हाला दिसत आहे. परंतु 2 मोठे ग्रह तुमच्या विरोधात आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही असाही अनुभव घेतलेला असेल, की काही गोष्टींबद्दल तुम्ही किंवा निर्णय घेण्याच्या संदर्भात काही गोष्टींबद्दल तुम्ही बरेचसे कॉन्फिडन्स होता. निर्णय तुम्ही घेतले सुद्धा होते. परंतु पुढे जाऊन तुम्हाला समजलं होतं, की जे काही निर्णय आपण घेतले होते ते पुढे जाऊन चुकीचे ठरलेले आहेत. अशा प्रकारचा भ्रमनिरास तुम्ही या वर्षामध्ये अनुभवलेला असेल. अर्थात 2026 मध्ये नेमक्या गोष्टी कशा प्रकारच्या असतील? 2026च्या मे पर्यंतच्या कालावधीमध्ये गुरु जो आहे हा तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. 2 जूनपासून तो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात जुलैपासून जो शनी आहे जो तुमच्या 2य स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तो सुद्धा वक्री होणार आहे. आणि राहू हे जवळ-जवळ या संपूर्ण वर्ष तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहेत. या सर्व ग्रहांचं जे ग्रहमन आहे हे नेमकं तुमच्या आयुष्यावरती कशा प्रकारे प्रभाव टाकणार आहे? प्रत्येक महिन्यागणिक तुमचं जे एकंदरीत भावभावनांच्या ज्या आंदोलन आहेत ही कशा प्रकारचे असतील? कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत? कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर साधारणतः 16 जानेवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत थोडंसं तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. थोडंसं स्ट्रेस टेन्शन जास्त झाल्यासारखं जाणवेल. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. अर्थात जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर सुद्धा छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. इथे एक गोष्ट खूप चांगली आहे. पंचम भावात जो भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा नवम दृष्टीने तुमच्याच राशीला पाहतोय. याचा परिणाम असा होईल, की तुमच्यातला कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जवळ-जवळ मे पर्यंत कुठल्याही प्रकारची गोष्टी जरी टोकाची होत असेल, असं जरी तुम्हाला वाटलं, तर ती प्रत्यक्षात होणार नाही. कारण गुरु हा तुमच्यासाठी उभा असणार आहे. साधारणतः 24 फेब्रुवारी ते 3 एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. मंगळ तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि तिथेच रवी, राहू हे सुद्धा येणार आहेत. अर्थात या दरम्यान ग्रहणाचा कालावधी आहे. सूर्यग्रहण असणार आहे ते 17 फेब्रुवारीला आणि चंद्रग्रहण असणार आहे ते 3 मार्चला. आता जसं सांगितलं, की साधारण मार्च संपूर्ण महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. फसलं जाणं, फसवलं जाणं, घेतलेले निर्णय चुकीचे होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही बऱ्याच प्रमाणात कॉन्फिडन्स असाल किंवा इतरांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ती गोष्ट कराल किंवा इतरांसाठी ज्या गोष्टी सहज होतील, त्या तुमच्यासाठी मात्र कॉम्प्लिकेटेड होतील किंवा तुमचे निर्णय त्या संदर्भात चुकले जातील. आता हे निर्णय कुठल्याही क्षेत्राच्या संदर्भातले असतील. फक्त गोष्ट इथे एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, की सरळ मार्गे राहा. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. इतरांसाठी काही गोष्टी शक्य झाल्या मग ते आपल्यासाठी होतीलच असं मात्र नाही. कारण तुमच्याकरता जे ग्रहमन आहे ते पूर्ण वेगळं आहे. राहू जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे, तो भ्रमनिरास करतो किंवा तुमची बुद्धी भ्रष्ट करतो. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर. तर यामुळेच कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका आणि याच्या जोडीला शनी जो तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो आहे, तो या सर्व गोष्टीला आणखी साथ देणार आहे. चांगली गोष्ट ही गुरु गुरु तुमच्या पंचमात आहे. तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. रिस्क अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 3 एप्रिलपासून ते 12 मे पर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या आणि महत्त्वाचं म्हणजे खर्च, अनावश्यक अनपेक्षित खर्च या दरम्यान जास्त होण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे जे वादविवाद आहेत ते कदाचित टोकसुद्धा गाठू शकतील. काळजी घ्या. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर जवळजवळ संपूर्ण एप्रिल महिना आणि जो मेचा मध्य आहे त्यामध्ये या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं राहील. 12 मे पासून ते जवळजवळ 21 जून या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होणार आहे. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जी कामं तुमची होत नाहीत, ती कामं पूर्ण करण्याकडे तुमचा संपूर्णपणे कल राहील. मात्र इथे एक गोष्ट महत्त्वाची राहील, ती म्हणजे गुरु जो आहे त्याचं राशी परिवर्तन होणार आहे. गुरु जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, हा 2 जूननंतर तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात 6व्या स्थानात भ्रमण करणारा गुरु षष्ठस्थ गुरु गोचरीचा हा अशुभ फलदायी मानला जातो. म्हणजे जवळजवळ जून नंतर सर्व जे महत्त्वाचे ग्रह आहेत, राहू, केतू किंवा शनी आणि हा गुरु हे तुमच्या विरोधात असणार आहे. यामुळे ही गोष्ट 2026च्या संदर्भात लक्षात ठेवणं अतिशय गरजेची आहे. ती म्हणजे
2026च्या संदर्भातले जे काही तुमचे महत्त्वपूर्ण प्लॅन्स असतील, जे काही महत्त्वपूर्ण निर्णय असतील, जी कामं तुम्ही महत्त्वपूर्ण हाती घेणार आहात, ती मेपर्यंत हाती घ्या किंवा मेच्या आधी त्या संदर्भातले निर्णय घ्या. मेच्या नंतर अर्थातच गोष्टी बऱ्याचशा तुमच्या विरोधात होतील आणि 7.5मध्ये जे काही तुम्ही अनुभवलेलं होतं, त्याच्यापेक्षा तीव्र परिणाम तुम्हाला ते त्या म्हणजे जवळ-जवळ जूनपासून चालू होते. जून ते जवळ डिसेंबरपर्यंत. ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं राहील. 7.5चा शेवटचा पर्व आहे, गोष्टी चांगल्या आहेत असं मात्र नाही. ही जी सत्य परिस्थिती आहे ती नीट मनामध्ये कोरून घ्या, जेणेकरून येणारा कालावधी तुमच्यासाठी जास्त त्रासदायक होणार नाही. तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे ही काटेकोर चालणारी आहे, डिसिप्लिन आहे किंवा कॅल्क्युलेटिव्ह आहे. तरीसुद्धा निर्णय हे चुकतात. याचा अनुभव तुम्ही 7.5च्या कालावधीमध्ये खास करून 2022 ते जवळ-जवळ 2025च्या कालावधीमध्ये चांगलाच घेतलेला असेल. त्याच्यापेक्षा थोडंसं त्रासदायक ग्रहण हे तुम्हाला साधारण 2026च्या जूनपासून ते डिसेंबरच्या कालावधीमध्ये येण्याची शक्यता बरीच आहे. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 21 जूनपासून ते जवळ-जवळ ऑक्टोबर जवळ-जवळ ऑगस्टपर्यंत 3 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीमध्ये घरातले जे वादविवाद आहे ते थोडंसं डोकं वर काढू शकते. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो गुरु तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल, तो जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घडामोडी नक्की घडवेल. परंतु इथे सुद्धा जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण मोठे निर्णय मात्र घेऊ नका, जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. याचप्रमाणे दिनांक 3 ऑगस्टपासून ते 3 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला असतील त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. खरं तर 3 सप्टेंबरपासून ते जवळ ऑक्टोबर पर्यंत म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे जे 2 महिने आहेत, त्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. कारण या महिन्यामध्ये मंगळ, गुरु आणि केतू हे तिन्ही ग्रह तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. इथे पहिली गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. थोडंसं मेंटल स्ट्रेस किंवा मानसिक तणाव थोडा जास्त जाणवू शकेल आणि जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात ऑफिस पॉलिटिक्स सारखे काय अनुभव या दरम्यान तुम्हाला अनुभवास येऊ शकतील. तर मौनम सर्वार्थ साधनम किंवा सरळ राहा. आणि अर्थात तुमच्या राशीसाठी ही गोष्ट तशी पाहिली तर तुमच्या स्वभावातलीच आहे की तुम्ही जे आहात हे बरेचसे डिसिप्लिन आहात. इथे तिथे काही गोष्टी करत नाही. तुम्हाला तुमच्या लिमिटेशन्स माहिती आहेत आणि तशाच प्रकारे तुम्हाला राहायचं आहे. गोष्टी जरा समोरच्या विरोधात गेल्या, समोरची माणसं जरी वेगळी बघायला लागली, तरी तुमच्या एकंदरीत मानसिकतेमध्ये किंवा तुमच्या एकंदरीत जे तुमचं जे काम आहे त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होता कामा नये. तुमचे जे एथिक्स आहेत त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जवळ-जवळ 1 नोव्हेंबरपासून ते संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये जो मंगळ आहे, मंगळ तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. आता यावेळेस थोडंसं वैवाहिक जोडीदारावर छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. इथे आणखीन एक गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. ती म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये राहू आणि केतू हे जे 2 ग्रह आहेत हे राशी परिवर्तन करणार आहे. राहू जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय तो 6व्या स्थानामध्ये जाणार आहे आणि केतू जो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय तो तुमच्या 6व्या स्थानामध्ये येणार आहे. अर्थातच याचे जे प्रभाव आहेत म्हणजे राहू केतूचे राशी परिवर्तनाचे जे प्रभाव आहेत हे तुम्हाला 2026 मध्ये मिळणार नाही, ते 2027 मध्ये मिळतील. तर त्याचे जे अनुभव आहेत ते मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिलं जे ग्रहण आहे सूर्यग्रहण ते 17 फेब्रुवारीला आणि चंद्रग्रहण 3 मार्चला होणार आहे आणि दुसरं जे सूर्यग्रहण आहे हे 12 ऑगस्टला आणि जे चंद्रग्रहण आहे ते 28 ऑगस्टला होणार आहे. तर साधारणतः या संदर्भात या दरम्यान थोडंसं वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ग्रहण कालावधीमध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदारामध्ये थोडेसे वादविवाद होणं किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास नवीन निर्माण होणं किंवा जर का तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तर त्याच संबंधी सुद्धा काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे दिसून येतील. तर मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर या संपूर्ण 2026 मध्ये मे पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय चांगला राहील. खास करून जे तुमचं आर्थिक संदर्भ आहे त्या संदर्भात किंवा तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला घेतलेले निर्णय बरोबर ठरतील. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा उत्तम राहील. गर्भवती महिलांसाठी चांगला राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा या दरम्यान काही चांगले अनुभव निश्चित येतील. मात्र जूनपासून गोष्टी थोड्याशा तुमच्या विरोधात जातील. या संदर्भात मनाची तयारी करा. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. ट्रान्सपरन्सी ठेवा तुमच्या पारदर्शकता तुमच्या कामामध्ये आणि रिस्क अनावश्यक अतिरिक्त अनपेक्षित रिस्क अशी मात्र घेऊ नका. तर मित्रांनो हे होतं कुंभ राशीचं 2026 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.